आता बातमी मनसेच्या गोटातून आहे। मनसेचा आज 19वा वर्धापन दिन आहे आणि चिंचवडच्या रामकृष्ण सभागृहात मनसेचा आज मेळावा पार पडतोय। दरम्यान दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेचा मुंबईमध्ये मुलुंडमध्ये निर्धार शिबिर घेण्यात येत आहे आणि त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे। राज ठाकरे आता काय बोलतात त्याकडे खरं तर सर्वांचं लक्ष लागलंय। पण त्यावेळेला ठरवलं पुन्हा एकदा पूर्ण तयारीनिशी उतरीन आणि ह्या गोरेगावचा आमदार होईनच। मी 12 वर्ष थांबलो आणि पुढची संधी मला 90 मध्ये मिळाली। त्यावेळेला मृणाल गोरेंचे खास उजवे हात शरदराव ते माझ्या समोर उभे होते, पण ते रेडीचा डाव खेळले, कोर्टात गेले आणि त्यावेळेला बाळासाहेबांची तुम्हाला भाषणं ती जहाल सगळी हिंदुत्वाची, तर सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाने आम्हाला बाद केलं। बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकारच काढून घेतला आणि 6 वर्ष बंदी होती। आता त्यावेळेला माझ्या बरोबर काही इतरही आमदार बाद झाले होते, 6 शिवसेनेचे आमदार हिंदुत्वाच्या ह्याच्यात। आज त्याच्यातल्या किती लोकांची नावं कदाचित माहीत असेल पण समोर आहेत, पण सुभाष देसाई आहे समोर बसलाय। याचं कारण त्यावेळेला मी म्हणजे हळहळणं बरोबरच आहे। माझा प्रश्न तोच आहे की तुम्ही दुःख तर होणारच। एवढी कष्टाने मिळवलेली आमदारकी ती सुद्धा मृणाल गोरेंच्या सत्तेला आव्हान देऊन मिळवलेली आणि ती गेली अशी बघता बघता, त्यामुळे दुःख हळहळ हे होतच, पण हळहळत नाही बसायचं। त्यावेळेला आपली चांगली संख्या आली होती, म्हणजे शिवसेनेचे 72 आमदार आले होते आणि सरकारी त्यानंतर आपलं आलं होतं। अशा वेळेला तिथे मुंबई दक्षिण मुंबई शिवसेनेचं कार्यालय असलं पाहिजे असं बाळासाहेबांना वाटायचं, कारण अधिवेशनाच्या याच्यात सगळे आमदार तिथे असणार, विधान भवनात मंत्रालयात येतात।